अग्रिकोली वाईब या चॅनलला सबस्क्राईब फुल सपोर्ट दाखवा मित्रांनो. ठेवा, डस्टबिन दिसेल तिथे कचरा टाकायचा. कुठे वारंवार कचरा कुणी करायचा नाही. तर आपण कचरा करायला गड किल्ल्यांवर जात नाही. आपल्या किल्ल्यांचं आपणच पवित्र राखायचं आहे. बाहेरची लोक येऊन पवित्र राखणार नाही. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि नमस्कार मित्रांनो. सुरुवात करू आपण आपल्या नवीन ब्लॉगला. आज आम्ही निघालो आहे रायगडला जायला आणि आता आम्ही निघालो आहे लेट, पण थेट आम्ही पोचू. तर एन्जॉय करूया ब्लॉगला. तुम्ही एंडपर्यंत बघा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पण कुठल्या रोडचा जाणार वर तर मित्रांनो आता आम्ही कलंबोली ना कलंबोली रोडच्या आता आम्ही निघलो. आज आपण करू रायगड किल्ला एक्सप्लोर. बघूया आपण जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लोर करू. मिनिमम 2 दिवस लागतात पूर्ण करायला. तर आपण 1 दिवसासाठी चाललो आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण एक्सप्लोर नक्कीच करू आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह पण व्हिडिओ वाटेल आणि आम्ही एन्जॉय पण थोडंसं करू आणि महाराजांचं दर्शन वगैरे. ब्लॉगला एन्जॉय तुम्ही बघायला पूर्ण ब्लॉग करू. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या तासात 36 किलोमीटर पार केलेलं आहे आणि आता 130 किलोमीटर बाकी आहे. लवकरच पोचतो. आम्ही पोचलेलो आहे नागोठण्याला. आता चाय प्यायला थांबलेलो आहे थोडा वेळ आणि आता 70 किलोमीटर बाकी आहे. तर निघू आम्ही थोड्याच वेळात आणि अर्धा तास लागेल मिनिमम. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार इथून आपण प्रवेश करणार आहोत. सुरुवात करतो चढण्यासाठी. रेडी होत आणि एन्जॉय करू. ब्लॉगला बघत राहा तुम्ही पण एंडपर्यंत आणि काय काय पॉईंट आहेत काय काय एक्सप्लोर करणार आहेत आम्ही ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. मित्रांनो अजून आम्हाला 5 मिनिटं पण नाही झाली चढून दम लागायला लागला. क भन्नाट लागले दम बोलते भन्नाट लागले. आम्ही चढताव का नाही ह्यो सरप्राईजच असेल सगळ्यांसाठी जे व्ह्यूवर असतील त्यांच्यासाठी. तर बघूया आम्ही चढू शकतो का नाही ते. आता इथपर्यंत गेल्यावर चढायला तर लागणार आहे. आता धावते प्रयत्नार्थी परमेश्वर. तर कितवीला आहे तू? मी 10वीला आहे. 26. तुमची सहल आलेली आहे? हा आली तू. ठीक आहे. किती वाजता आले तुम्ही इथे? 7 आलो. 7 वाजता निघलेले कितीला मग? सकाळी 7 ला आम्ही तर राहिलेलो वस्ती करून. वस्ती केलेली. हा तर मित्रांनो आता आम्ही एवढं पार केलेलं आहे बघू शकता. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता आम्ही अर्धा पल्ला पार केलेला आहे बघू शकता आणि हा प्रवास मित्रासोबत ती पण एक फिलिंग वेगळीच आहे. आणि हा निसर्ग
किती वेळा इथे आलो तरी मन भरणार नाही. एवढा सुंदर असा रायगड. ताई अजून किती लांब आहे? अजून तरी अर्धा तास आहे. आणि तुम्ही किती वर्ष झाले इथे हे करता दुकानाचं? आम्हाला 7 वर्ष झाली. आणि गड वगैरे कसं आहे? स्वच्छ आहे एकदम. वरती बघण्यासारखं काय काय आहे? सगळे आहेत, राणीमाल वगैरे, सिंहासनचं पुतळा वगैरे. आणि इथे पॉइंट रस्त्याला नाही काही? नाही काय नाही, फक्त फक्त महादरवाजे गेट. मानव आणि मोनिशला. मोनिश बघा कसा उड्या मारते. मानव इकडे काय आले तू? मोनिश टांगले. बाई हसते. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे महादरवाजाजवळ. तर बघू शकता. तर तुमच्या माहितीसाठी तिकीट काढलं जाते इथे. तर ताई तिकीट कितीला आहे इथे? 25 रुपयाला तिकीट आहे मित्रांनो. जेव्हापासून आम्ही खालून स्टार्ट केलं तेव्हापासून आम्ही इथे फक्त छोटी मुलं आणि सहलीच बघतोय की सहल घेऊन आलेले आहेत सर्वजण, सर्व सर वगैरे ते तिथे बघायला भेटते. आणि या वयात रायगड बघणं हे पण एक नशिबातच आहे. खालून दगड आणणं शक्य होतं का? नाही. मग हा दगड कुठून आणला? तर याच ठिकाणी मोठमोठ्या 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या कोरल्या. त्यातून जो दगड निघाला तो याच ठिकाणी बांधकामांसाठी वापरला. जिथे खंडक तयार झाला त्याच्या उत्तरच्या भागाला बांधकाम करून पाणी अडवलं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही 400 वर्षापासून राबत चालली मोहीम आहे. आजी ती राबवली जाते, पण 2 दिवसातच पाणी खालून निघून जातं. मग आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले होते. पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामांसाठी दगडी मिळाला. आता आपला प्रश्न पडतो की त्या काही सिमेंट वाळू काही नव्हतं, मग ही बांधकाम जॉईन कशाने केलेत? तर गुळ, चुना आणि शिस वापरून ही बांधकामं जॉईन केलेली आहेत. बघा आता 2360 पायऱ्या तुम्ही वरती गडावर चढून आलात. ही किल्ल्याची फ्रंट साइड आहे. पुढची बाजू रोपवे प्रकल्पातून अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण वरती येतो. ही किल्ल्याची बॅक साइड आहे, मागची बाजू. आता वरती आल्यानंतर डाव्या हाताला एक पोल लागला ना, त्याच पोलला इतिहासामध्ये मल्लखांब असं म्हटलेलं आहे. मलखांब. दादा कुठले आहेत तुम्ही? मुंबईचे. किती वर्षापासून काढताय? बरीच वर्ष, लहानपणापासून. लहानपासून आवडच होती पहिला. तर मित्रांनो बघू शकता उभे आकृती कुठेतरी दिसते तुम्हाला. काहीच फरक जाणवणार नाही तुम्हाला याच्यात. मित्रांनो ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे. आणि बघू शकता आता आम्ही वरती पोचलेलो आहे. आम्ही पोचलेलो आहे रायगडावर. तर बघू शकता आपण जिथून एंट्री करतो महाराजांचं जे स्मारक लागते
हे तुम्हाला पहिले मी दाखवतो. तर बघू शकता महाराजांचं इथून आपण इथून पहिलं स्मारक लागतं. त्याच्यानंतर आता बघू आपण अजून एक्सप्लोर करू कुठे कुठे काय काय येते. आता आम्ही तर गाईड वगैरे काही घेतला नाही, तर आम्हीच फिरणार आहे आणि जिथे जिथे फिरतो ते पण तुम्हाला मी दाखवतो. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजते दात ही जात मराठीची पाच चाळून बने आपल्या इतिहासाची. समोरच्या बांधकामाची बाजारपेठ आहे 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. दोन्ही बाजूला 22 दुकान आहेत. जमिनीपासून उंच का बरं? तर घोड्यावरती बसून शॉपिंग करायची. घोड्याच्या आयटी मार्केटच्या आयटी अतिक्रमण नाही बघा. दुकानाच्या आतमध्ये पायरे आहेत. याला बघून डिमार्ट तयार केलं. डाव्या साईडला हत्तीशाळा आहे, हत्तीचं पालनपोषण केलं. या राजमार्गाने आपण महादेवाच्या मंदिराकडे जाणार बघा. 2 पॉइंट महत्वाचे, मंदिर आणि आपल्या महाराजांची समाधी. माहिती द्यायचं काम माझं, दर्शन कार्यक्रम तुमचे बघा. मंदिर आपण बाहेर न पाहिलं, मस्जिद या करण्यात दिसतं का बरं? तर ते मुघलांना आता होते आपलं मंदिर आहे, पण मंदिराच्या आतमध्ये शंकराचं शिवलिंग आहे. आपले महाराज राजमार्गाने मंदिराकडे जायचे. राजांवरती काव्य लिहिलं कवी भूषणने. इंद्र जमी जुंबपर बाणवसु अंबुपर रावणस दंबपर रघुकुल राज हे जय भवानी जय शिवाजी. अमोल कोल्हेंची मालिका पाहिजे असेल तुम्ही, राजेश्वर छत्रपती. मंदिराच्याच बाजूला महाराजांची समाधी. महाराजांच्या चितेला आगडी देताना काही लोक म्हणतात वाघ्या नावाचं कुत्रा होतं. त्या वाघ्याबद्दल वाद चालले, कोर्टाच केस चालू आहे, कारण तिथे सिक्युरिटी आहे. आता पुतळाबाई चालली गेली आपल्याला, तर वाघ्या कुत्रा उल्लेखच नाहीये बघा. मंदिरात जाताना पायरीवरती आर्किटेक्टचं नाव आहे. ज्याने स्वतःचं घरदार घाण ठेवून गड बांधला, त्या बांधकाम प्रमुखाला महाराजांनी विचारलं तुम्हाला काय पगार पाहिजे. हिरोजी म्हटले महाराज आम्हाला संमत पैसे संपत्ती काही नको. आपण ज्या मंदिरात जाताय ना राजे, तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल तिथे आम्हाला नाव लिहिण्याची अनुमती द्या राजे. सेवेचे ठाई तत्पर करे हिरोजी इंदुलकर. आताच्या इंजिनियरने करोड रुपये ॲडव्हान्स मिळाले ते बघा. म्हणून शेवटचं काव्य लिहिलं, अंधार झाला पाहता दिवा पाहिजे. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. त्या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज जय. तर मित्रांनो बघू शकता हे भाऊ तिकडून आवाज देणार, ते पूर्ण डाग इकडे येणार. चला बरं आता मी जय जय शिवाजी महादेव. जेणे दोन्ही चमत्कार बनत त्यांच्याकडे एक तर मित्रांनो बघू शकता हे कोरीव काम किल्ल्यावरचं. ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पाण्याची टेस्ट थोडीशी आम्हाला डाऊन वाटली, तर यो ब्रँड कुठे तुम्ही बघितले का अगोदर कधी? कोणाचं तरी आडनाव वाटते. प्राईस दिसली जास्त, प्राईस वरती येले तर लागेलच नाही. तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता. इथे आम्हाला पोचायचं आहे, थोड्याच वेळात आम्ही पोचू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रायगडावरील महाराजांनी बांधलेलं शिवमंदिर. बाहेरून बघितलं तर तुम्हाला मस्जिदीसारखं वाटेल, पण आत गेले तर शिवपिंड आहे त्याच्यात. गणपती बाप्पाचं दर्शन आणि त्याच्यानंतर
पृथ्वीतळावरती आकाशामधले सूर्यदेव चंद्रदेव झलकत राहील तोपर्यंत केलेल्या रायगडाच्या दगडी बांधकामांना काही धक्का लागणार नाही. मंदिरात जा आधी मंदिरात मित्रांनो आता आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे जेवढं मला करायचं होतं आणि जे आम्ही बघितलं तर आता आम्ही करतोय परतीचा प्रवास. तर चला मित्रांनो आता आपला सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय